श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं आयोजन। प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगोला दौऱ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं करणार लोकार्पण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांकरता रणनीती। आठवड्यातील 4 दिवस अजित पवार महाराष्ट्र दौऱ्यावर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलावली आहे जिल्हा बँकेची बैठक। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी होणार बैठक। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील जमीन पट्ट्यासंदर्भात मोठा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात घेतली बैठक। वाहन चालकांसाठी खुशखबर, 10 दिवसात कमी होणार टोल शुल्क। नितीन गडकरी यांची घोषणा। सिल्लोडमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त। अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात पार पडली आहे महत्त्वाची बैठक। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमिनीवरील कामांसंदर्भात तातडीनं अहवाल सादर करा। महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश। मृत मुख्याध्यापकानं पत्नीचा गळा दाबून केला खून, नंतर स्वतः घेतला गळफास। नाशिकच्या जेरोड परिसरातील घटना। पुण्यात वर्षभरामध्ये 70 माता मृत्यू, त्यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 26 माता असून दारिद्र्य रेषेवरील महिलांचं प्रमाण जास्त। महापालिकेचा निष्कर्ष। परभणीच्या पूर्णा शहरातील SBI बँकेत भर दिवसा चोरी, शेतकऱ्याचे 1,90,000 रुपये लंपास। जालन्यामध्ये 4 एकर डाळिंबाच्या बागेला शॉर्ट सर्किटमुळे आग। बदनापूर तालुक्यातील घटना, सुदैवाने जीवितहानी नाही। नाशिक शहरामध्ये उष्णतेची लाट कायम आहे। 4 दिवसांपासून तापमान 40 पार गेलंय। उष्माघाताचे 60 रुग्ण येत आहेत, उपचार घेत आहेत, तर पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसलाय। अमरावतीतही अवकाळीचा फटका बसलाय। ढगांच्या गडगडाटासह पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे, त्यामुळे हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत। यवतमाळच्या वणी शहरातील निगुरडा नदीत सांडपाणी शिरत असल्यानं जनावरांचं आयुष्य हे धोक्यात येत आहे। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरण आरोपी तहवूर राणाला आज भारतात आणण्याची शक्यता वर्तवली जाते। NIAचं पथक अमेरिकेत दाखल झालंय। संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। 4थी सुनावणी होतीये। सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीकरता उपस्थित असतील। शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंचा नातेवाईकांनी आता ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। काल रात्री 5 भिक्षाकरूंचा मृत्यू झालेला होता। कोणतीही शहानिशा न करता या ठिकाणी आता अधिक तपास केला जातोय। मुंबईतील शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पाकरता एल्फिस्टन ब्रिज आजपासून पुढील 2 वर्षांकरता वाहतुकीकरता पूर्णतः बंद राहणार आहे। सलग 28 दिवस रांगोळी काढून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट साकारण्यात आलाय। संभाजी महाराजांचा जन्म ते बलिदान असा संघर्षमय जीवनपट कराड शहरातल्या साक्षी शहा हिनं रांगोळीच्या माध्यमातून साकारलाय। सोलापूरमधील बार्शी तालुक्यामध्ये महादेवाची कावड यात्रा उत्साहात पार पडली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। मुसळधार पावसामुळे आणि अवकाळीचा फटका बसल्यामुळे सिंधुदुर्गातील काजूचं बी हे उत्पादन घटलेलं आहे। काजूचा दर्जा घसरल्यानं व्यापारी वर्ग चिंतेत आहे। मावळमधील कार्ला मळवली मार्गावरील पथदिवे बंद आहेत। प्रवाशांची गैरसोय होतीये। पथदिवे बंद असल्यानं अंधारात अपघात होण्याची शक्यता आहे। सातारा जिल्ह्यातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर इथले 15 दिवस चालणाऱ्या यात्रेला महत्त्व असतं, तर मुंगी घाटात मानाच्या कावडींचाही थरार दिसतो। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांचा 1500 टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय झालाय। सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीने घातलेल्या अटींची अंमलबजावणी मुंबईमध्ये लागू आहे।
सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं काम अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीपर्यंत मीरा भाईंदरकरांची तहान भागणार आहे. प्रताप सरनाईकांचं नागरिकांना आश्वासन. पैठण शहरामध्ये काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. काही दिवसांपासून खरं तर पाणीपुरवठा खंडित आहे. यामुळे नागरिकांना मात्र पाण्याकरता मोठी वणवण देखील करावी लागते. पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. विमानतळाच्या रनवेवर स्पोर्ट्स कारची प्रॅक्टिस दिसतीये. गडचिरोलीमध्ये पोलीस मुख्यालयात पोलीस पाटलांची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेला 600 पोलीस पाटील उपस्थित होते. टॅरिफ प्लॅनमुळे संपूर्ण जग आर्थिक संकटात आहे. जागतिक स्तरावरील शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटला आहे. मेटाकडून उचलण्यात आलंय मोठं पाऊल. 16 वर्षाखालील मुलांना पालकांच्या परवानगीशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजरवर लाईव्ह व्हिडिओ होस्ट करता येणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.